दरम्यान देशातील पूरग्रस्त राज्यांसाठी केंद्र सरकारनं मोठी मदत जाहीर केली आहे। 5,850 कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून मंजूर करण्यात आलाय। महाराष्ट्रासाठी केंद्राकडून 1,492 कोटी रुपयांचा निधी। केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट, 5,850 कोटी रुपयांचा निधी मंजूर। नेमकं कोणतं मोठं गिफ्ट आहे? नेमके 5,850 कोटी रुपये हे कशासाठी दिलेले आहेत? तर शेतकरी मित्रांनो, हे आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आता सध्या काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तसेच केंद्र सरकार अनेक मोठमोठे निर्णय हे घेत आहे। त्यापैकीच हा अत्यंत महत्त्वाचा असा एक निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की एकाच आठवड्यात 2 महत्त्वाच्या बैठका ह्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये अनेक महत्त्वाचे असे निर्णय हे घेतलेले आहेत आणि त्यांचे GR सुद्धा आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, नेमके कोणते महत्त्वाचे निर्णय आहेत ते आपण आपल्या चॅनलवरती त्याच्याविषयी अगदी सविस्तरपणे एक व्हिडिओ बनवलेलाच आहे। तो व्हिडिओ तुम्ही अगदी सविस्तरपणे बघू शकता। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने ज्या काही 2 बैठका घेतलेल्या होत्या, त्या पहिल्या बैठकीमध्ये 34 असे महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि असे अनेक निर्णय हे दुसऱ्या बैठकीमध्ये सुद्धा घेण्यात आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, या विधानसभेच्या पार्श्वभूमीवरच केंद्र सरकारने सुद्धा एक महत्त्वाची अशी बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीमधील अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय हा घेतलेला आहे। तो म्हणजे 5,850 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, नेमकं कोणतं मोठं गिफ्ट आहे जे मोदी सरकारने घेतलेलं आहे, जे मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेलं आहे, ते आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या KK मराठी GR या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, नेमकी माहिती काय आहे ते अगदी सविस्तरपणे पाहूया। केंद्र सरकारने 14,000 कोटी रुपयांचा निधी हा वितरित केलेला आहे आणि त्यापैकी असे 21 राज्य आहेत की त्यांच्यासाठी केंद्र सरकारने हा निधी वितरित केलेला आहे। आणि त्यातूनच महाराष्ट्रासाठी सुद्धा केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे आणि सर्वात जास्त निधी हा महाराष्ट्राला मंजूर करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, नेमका कोणता निधी आहे, नेमका किती निधी आहे, हा कशासाठी दिलेला आहे, आता या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर समजावून घेऊया। शेतकरी मित्रांनो, याविषयी अशाच आणखीन नवनवीन माहितीसाठी आपल्या KK मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मोठी बातमी, 21 राज्यांसाठी केंद्र सरकारने जवळपास 5,850 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। महाराष्ट्रासाठी 1,492 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय, तर आंध्र प्रदेशसाठी 1 कोटी, गुजरातसाठी 600 कोटी, तेलंगणासाठी 417 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत।